जेव्हा कधी निवडणुका आल्या की हा आरक्षणाचाच मुद्दा वारंवार उठत असतो. असं म्हणजे नेहमीच हा निवडणुकीच्याच वेळेस का एरवी का नाही हा मुद्दा उचलला जात. कुठं ना कुठे हे राजकीय लोक आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेण्याकरितामध्ये आपापसामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण व्हावं याकरिता SC ST OBC यांच्यामध्ये झगडे लावण्याचे काम. जय जोहार का नारा है, भारत देश हमारा है. जय जोहार का नारा है, भारत देश हमारा है. आरक्षण आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. आरक्षण आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. साथियों, लगभग 1 से 1.5 महीने के बाद में हमारे महाराष्ट्र राज्य में विधानसभा चुनाव होने वाले हैं. विधानसभा चुनाव को देखते हुए सभी पक्षों ने अपनी तैयारियां शुरू कर दी है, लेकिन इसी के एवज में कई ऐसे फरमान जारी किए जा रहे हैं, राज्य सरकार बोलो या फिर केंद्र सरकार बोलो, जिसमें कई हमारी जातियों के, जनजातियों के जो अधिकार है वो हनन हो रहे हैं. आज हम आए हैं गोंदिया ज़िले के जिलाधिकारी कार्यालय के बाहर. हमने अभी देखा कि यहाँ पर हमारे गोंदिया ज़िले में आज गोवारी समाज का एक बहुत बड़ा मोर्चा निकाला गया, रैली निकाली गई. उनके आरक्षण से संबंधित जो समस्याएं हैं उन्हें हल करने के लिए उन्होंने जिलाधिकारी महोदय को ज्ञापन दिया. इसी के बाद एक और समस्या जो विकराल होते हुए दिख रही है वो है हमारे महाराष्ट्र राज्य में धनगर समाज को लेकर आज हमारे गोंदिया के रानी दुर्गावती सेवा समिति द्वारा एक ज्ञापन दिया गया है जिलाधिकारी महोदय को. आइए जानते हैं पदाधिकारियों से इस समिति की कि क्या है मामला विस्तार से. क्या नाम है आपका? माझं नाव मालती किन्नाके, वीरांगणा राणी दुर्गावती आदिवासी सेवा समिती गोंदिया या सामाजिक चळवळीची मी सचिव या पदावर कार्यरत आहे. आणि आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलं आहे की यामध्ये धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीमध्ये समावेश न करण्याबाबत. कारण पंढरपूर येथे धनगर समाज मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करत आहे की अनुसूचित जमातीचं म्हणजे STचं आरक्षण धनगर समाजाला देण्यात यावं असं त्यांची मागणी आहे. आणि या मागणीला आमच्या आदिवासी समाजाचं संपूर्ण स्तरावरनं विरोध होत आहे. कारण धनगर समाजाचं जी काही संस्कृती आहे, जी काही त्यांची परंपरा आहे ती आदिवासी समाजाशी कुठेही निगडीत नाही आणि त्या आमच्या कुठल्याही चालीरीती परंपराशी निगडीत नाही आहेत. त्यामुळे ते आमच्या STमध्ये येऊच शकत नाही. आणि हा केंद्र आणि कुठल्या जमातीला कुठं समाविष्ट करायचं हा निर्णय केंद्र सरकारचा आहे, ना की कुठल्याही राज्याचा. माननीय एकनाथजी शिंदे यांनी धनगर समाजाला आश्वासन दिलं की तुम्हाला मी STचं आरक्षण देणार, पण त्यांनाही हा आश्वासन देण्याचा अधिकार नाही किंवा कुठलाही त्यांना असं अधिकार नाही की आमच्या आदिवासींचं आरक्षण STला आपल्या धनगर समाजाला द्यावं म्हणून. हा फक्त अधिकार केंद्र सरकारला आहे. आणि माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालयाने सुद्धा हे जजमेंट दिलं आहे की आदिवासींच्या आरक्षणामध्ये धनगर समाजाला समाविष्ट करण्यात येऊ नये. वारंवार सुद्धा त्यांनी धनगर समाजाने आपला प्रस्ताव संसदेत मांडलेला आहे आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचं पुरावे आदिवासींशी निगडीत असलेले असे कुठलेही पुरावे दिले नाहीत. त्यामुळे त्यांचा प्रस्ताव सुद्धा असा कुठलाही निष्कर्ष लागला नाही की धनगर समाज हे आदिवासींशी निगडीत आहे म्हणून त्यांचा प्रस्ताव हा तिथून नामंजूर करण्यात आलेला आहे. आणि आमचाही मोठ्या संख्येने आदिवासी समाजाचा धनगर समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण त्यांना आमच्या STमध्ये समाविष्ट करू नये हा आमचा जाहीरपणे निषेध आहे. आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आमची कडकडीची विनंती आहे की आमच्या या 60% आरक्षणाला कुठल्याही जाती जमातीला याच्यामध्ये समाविष्ट करू नये. आधीच आमच्या जनजातीच्या लोकसंख्येप्रमाणे आमच्या आदिवासींचं आरक्षण आधीच कमी आहे आणि त्यातमध्ये अजूनही आमच्या आरक्षणामध्ये तुम्ही छेडछाणी करत आहात. म्हणजे कुठेतरी आमच्या आदिवासी समाजावर तुम्ही संवैधानिकरित्या अत्याचार करत आहात. आणि आम्ही या माननीय एकनाथजी शिंदे यांच्या या आश्वासनाला आम्ही जाहीरपणे निषेध करत आहोत. पर इससे धनगर समाज की समस्याएं कम हो जाएगी. उनका सालों से ये हमेशा से निवेदन रहा है, केंद्र से बोलो या राज्य से, कि हमें जोड़ा जाए. उन्होंने ऐसे साक्ष्य भी दिखाए है कोर्ट में, लेकिन फिर भी आप निषेध क्यों कर रहे हैं? कारण हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाकडे त्यांनी तसे पुरावे पण सादर केले आहे, पण ते पुरावे अजून पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही आहेत. तर त्यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टाचा मान राखत आहोत, उच्च न्यायालयाचा मान राखत आहोत आणि याच न्यायालयाचा आम्ही सन्मानार्थ धनगर समाजाचा आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करू नये याचा जाहीरपणे आम्ही निषेध करत आहोत. तो
यह आप जो विरोध कर रहे हैं, अगर शिंदे सरकार ने आपका जो ये विरोध है ये नहीं लिया संज्ञान में, तो इससे आगे और आप क्या कार्रवाई करेंगे सरकार के विरुद्ध? आणि जर सरकारने या निर्णयाचा विचार केला नाही आणि आपलं माननीय एकनाथजी शिंदे यांनी आपल्या निर्णयाला मागं घेतलं नाही, तर याच्याकरिता आमच्या आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरेल. आणि हा आता तुम्हाला फक्त जिल्हा पातळीवर दिसत आहे आमचं आंदोलन, हा संपूर्ण भारतभर गावागावातून तालुक्यातून जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात याचा निषेध जेव्हा कधी निवडणुका आल्या की हा आरक्षणाचाच मुद्दा वारंवार उठत असतो. असं म्हणजे नेहमीच हा निवडणुकीच्याच वेळेस एरवी का नाही हा मुद्दा उचलला जात. कुठं ना कुठे हे राजकीय लोक आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेण्याकरितामध्ये आपापसामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण व्हावं याकरिता SC ST OBC यांच्यामध्ये झगडे लावण्याचे काम करत असतात. मला कुठल्याही समाजाच्या आरक्षणाविरोधात किंवा कुठल्याही समाजाच्या विरोधात मला बोलायचं नाही किंवा त्यांचा मला विरोधही नाही, पण हे आपल्या सगळ्यांनी जाणून घेण्याची गरज आहे की कुठे ना कुठे राजकारणी लोक आम्हाला आपल्या निवडणुकीचा हिस्सा बनवण्याकरिता किंवा कुठेतरी आपल्या मताचा वापर करण्याकरिता जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे जे काही षडयंत्रणा करत आहेत, कुठं आपण या षडयंत्रणाचे बळी तर नाही पडत ना, याचा आपण विचार करायला हवा. कारण नेमका निवडणुका आल्या की आरक्षणाचाच मुद्दा उठत असतो. जेव्हा निवडणुका आल्या की आरक्षणाचा मुद्दा उठणार. मग ह्या निवडणुकीच्याच वेळेवर का होत असतं? एरवी का नाही कुठलेही आमदार खासदार किंवा कुठलाही प्रतिनिधी या विषयावर बोलायला तयार असतो? हे जाणून घेणं गरजेचं आहे. हे लोक आपल्या समाजामध्ये जातीमध्ये असा भेदभाव करतात किंवा जातीमध्ये तेढ निर्माण करतात, एकामेकाला आपसात लढवलं जातं आणि याचा फायदा तिसराच कुणीतरी राजकीय नेता घेत असतो. तर माझा सर्व समाजातील बांधवांना विनंती आहे की याविषयी आपण तर्कबुद्धीने विचार करून आपण आपल्या हक्कासाठी अधिकारासाठी लढलं पाहिजे. मला या भारत देशामध्ये प्रत्येकाला आपल्या संवैधानिक हक्क अधिकाराकरिता लढण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आणि प्रत्येकाने याच्याकरता लढावंच. पण याकरिता आपल्या तर्कबुद्धीचा सुद्धा वापर करावा. कारण जेव्हा ह्या निवडणुका आल्या की आपसात लढवलं जातं आणि याच्यामध्ये शुद्ध पद्धतीने हे दिसून येत आहे की राजकीय लोक आम्हाला आपापसात भिडवत असतात आणि आपल्या राजकीय पोळ्या शेकून घेत असतात. म्हणून माझे सर्वांना विनंती आहे की आपण आपापसात न लढता आपल्या हिश्श्याला जो काही संविधानिकरित्या जो हिस्सा आलेला आहे त्या हिस्स्याचाच आपण संविधानिकरित्या संवर्धन केलं पाहिजे आणि आपल्या हक्क अधिकाराकरिता लढलं पाहिजे.